रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे। रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचा दावा असल्याचं महत्त्वाचं विधान आता उदय सामंतांनी केलंय। शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट आहे। किरण सामंतांची आम्ही समजूत काढली असून किरण सामंतांच्या पोस्टवर आता उदय सामंतांनी हे अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। 10 वाजता जे त्यांनी केलं होतं ट्विट, त्याच्यानंतर आमची बैठक झाली, माझी व्हीसी देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे, परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं, माझे मोठे बंधू असले तरी। आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी आणि जनतेमध्ये जे वातावरण आहे, मतदारांमध्ये जे वातावरण आहे, ती जागा शिवसेनेला राहावी, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील फार मोठ्या फरकाने आम्ही जिंकू, हे काल देखील मी सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडियावर एखादी पोस्ट वैयक्तिक आल्यानंतर ती काय पक्षाची भूमिका असते अशातला भाग नाही। मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय। शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ माझ्या ताब्यामध्ये म्हणजे मला निरीक्षण करण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यामुळे पक्षीय निर्णय हे मी तिथले ठरवत असतो। त्याच्यामुळे जर त्या ट्विटमुळे किंवा कशामुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे, आपण देखील दूर करावा। माझ्या दृष्टीने तो प्रश्न संपलेला आहे, त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। कार्यकर्त्यांची भावना, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना, ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट आमची बैठक झाल्यानंतर आता आहे का मला माहित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।